सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक इंधन संकटाचा थेट फटका आता सर्वसामान्यांबरोबरच कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही बसू लागलाय। धुळे शहरात गॅस पुरवठ्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली असून 24 तास कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना गॅस सिलेंडर एजन्सी बाहेर तासनतास रांगा लावण्याची वेळ आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र गॅस एजन्सीची व्यवस्था आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या विस्कळीतपणाचा परिणाम स्थानिक वितरणावरही स्पष्टपणे जाणवत आहे। या एजन्सीवर पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या महिला कुटुंबियांची सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी गर्दी उसळल्याचं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे नियमानुसार गॅसचे आगाऊ ऑनलाईन बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची गंभीर तक्रार पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांकडून केली जात आहे। एकीकडे पोलिसांवर वाढता बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेचा ताण असताना दुसरीकडे त्यांच्या कुटुंबियांना घरगुती गॅस सारख्या अत्यावश्यक सुविधेसाठी असा मनस्ताप सहन करावा लागतोय। हे प्रशासनासाठी चिंतेची बाब बनली आहे। जागतिक स्तरावरील घडामोडींमुळे विस्कळीत झालेल्या या गॅस पुरवठ्याचे स्थानिक पातळीवर तातडीने नियोजन व्हावे, जेणेकरून पोलीस वसाहतींमधील कुटुंबियांची होणारी ससेहोलपट थांबेल, अशी संतप्त आणि रास्त अपेक्षा आता व्यक्त केली जाते। ला बुकिंग केलं, सिलेंडर आलं नाही। परत 4 तारखेला पण बुक केलं तरी सिलेंडर आलं नाही। परत आता फोन आला, गाडी आलेली आहे सिलेंडर घ्यायला या म्हणे। तर इथं असे म्हणताय की आता नवीन बुक करा, मग तुम्हाला OTP येईल, मग पावती घ्या, पावती घेतली की अजून सही करायला दुसरीकडे जा। गाडी आलेली होती तरी सिलेंडर मिळालं नाही। गाडीला गोडाऊनला पाठवलं, आता म्हणतं की इथून गोडाऊनला जा घ्यायला। आता माणसं घरी नाही, एकटी बाई कुठे कुठे जाणार आहे? बरोबर आहे। तुम्ही सगळे पोलीस कर्मचारी आहात का? हो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।